हॅलो, खरंच आता दोनही शायराची आणि शायरीची गणगवळणीचे कार्यक्रम आटोपले ना, आता येथून खऱ्या दुय्यमला सुरुवात. मला वाटत होतं का खूप ज्ञानीवंत झालं, नाव भरपूर ऐकलं, जिकडे तिकडे विदर्भाची शायरी हाय ना. तर लहानसा प्रश्न, प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय म्हणून हे रत्न अनमोल आहे, हे रत्न अनमोल आहे, याची किंमत कोणी राहू शकत नाही. हे रत्न अनमोल
कोणी लावू शकत नाही. नाही ना. अरे ज्ञान हा अमृत आहे, प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही. मायबाप प्रयत्न केल्याशिवाय प्रत्येक मिळतच गोष्टीला नाही. प्रयत्न करायला लागते. खरंय. लहानसा प्रश्नाची मांडणी केली का द्रौपद राजाची मुलगी आहे, 5 पांडवांची सती. द्रौपदीले 5 पांडव झाले, हे पती झाले, पण त्याच्याही पहिले तिचा विवाह झाला तर कोणत्या व्यक्तीसोबत झाला. प्रश्न मोठा नाही, कारण का शायरींबरोबर बाई आणि माणसाची तर शायरी बाहेरची विचारला पाहिजे प्रश्न. असं म्हटलं काहीतरी घ्या तर म्हणतात नाही. विचारला याने सांगला वेगळा हरकत नहीं. मैंने पूछा अलग से, तुमने बताया गलत से, मुझे कोई गम नहीं. गम नहीं, गम नहीं, गम नहीं. मैंने पूछा अलग से, तुमने बताया गलत से, मुझे कोई गम नहीं. नहीं. हम खास कहता हूँ माधुरी जी, तुम्हारे शायरी में और तुम्हारे बातों में दम नहीं. दम नहीं, दम नहीं, दम नहीं. लिडिस्टी तो प्रश्नाचा उत्तर सांगितलं. हा कोटी होते का? कोणता अर्थ कोटी लावलेला नाही. कम से कम खरी गंमत म्हटलं तर त्याला काही ज्ञान मिळालं पाहिजे. ह्या माझ्या मा बहिणी मध्ये मायबाप बसले, यांना काय व्हायला पाहिजे का खरोखर गंमत केलं नाव काढलं होवा काना. असं. हा दहीचा काना. गोळ झाला, दहीचा काना. गोळ झाला, ज्याच्या दही. त्याला मिळाला, ज्याच्या दही. त्याला मिळाला. गावा काना. हो काढलं त्याने चांगला खवसून गावा. वार द्या मला. प्रश्न विचारलं म्हणे जवळच आहे. प्रश्नाची अशी काही मांडणी करायचं काहीतरी हो. कम से कम ज्ञान लावा, अर्थ लावायची शायरीचा. यायला विचारला तर असा कोणता गाव आहे विदर्भामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये का त्या गावात हनुमानाची मूर्ती नाही. बरोबर आहे. प्रश्न विचारल्या. हा प्रश्न आमचा रागीचा चालायला चालू आहे. तुम्ही प्रश्न विचारले हा काय हरकत नाही. ज्या गावाला हनुमानाची मूर्ती तो गाव दहेगाव मध्ये मोहारी तालुका मोहारी जिल्हा भंडारा. त्या गावला दहेगावला देव कोणता आहे? पाटील देव आहे. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. पण माझ्या प्रश्नासाठी प्रयत्न करा, मिळेल. प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही. प्रत्येकाला कावं काढलं होवा काना. काय म्हणतो काय म्हणता? ला 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 ला. सभी मेरे बहनों और भाई को मेरा शुक्रिया गुजार. सभी मेरे बहनों और भाई को मेरा शुक्रिया गुजार है. आपकी खामोशी चाहता हूँ. मला बरं वाटेल का? नाराजी देत लोक. होवा काना. मुझे भी खामोशी मेरा इतना इंतजार है. तुम्हारी खामोशी देख के मुझे इतना इंतजार है. अरे आपको तमिलने का देखकर दिल मेरा शर्मिंदा है. अरे देखो इसे पाटिल को. ये विषय म्हणलं का? सप्तरंगी काही रंगाचं घेतलं जान. अव 7 रंगाचं हे. ये खरोखर तिरंगा कोणता निशाण म्हणते? तिरंगा घेतले. कोणता निशाण आहे? सप्तरंगी की बासिंदा है. अरे वाह क्या बात है. बासिंदागिरी नहीं चलेगी. जो चाहते हैं लोगों को मिलना चाहिए. मिलना चाहिए. जो चाहते लोगों को मिलना चाहिए. गम्मत ऐसी करो, ऐसी. गम्मत ऐसी करो कि ये लोग तुम्हारे बातों पे हिलना चाहिए. हिलना चाहिए, हिलना चाहिए, हिलना चाहिए. सामना है माधुरी के साथ में. क्या बात है. ये दुएम का सामना है माधुरी के साथ में. ये दोनों का फैसला है ये पब्लिक के हाथ में. हाथ में. ये दोनों का फैसला है तुम्हारे हाथ में. फैसला करना बराबर जो तुम्हारे समझ में आता है. अरे यह सबको पता चलेगा तो यह कौन पलटी खाता है. कौन खाता है. बराबर है.
माधुरी शाहीर म्हणजे जरा घाबरा नको यायनं खूप सांगून दिलं कलगीचे बासिंगले भरपूर दिवसाचे शाहीर आहे घाबरत आलं? बाबा का ना म्हणून काय लेवायचं घाबराची काय गरज नाही 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 इतने जल्दी डर मत जाना हार के हिम्मत और मत जाना भूल जाओगे आज कमल में उतरोगे बेईमानी में ओ शायर मरना पड़ेगा तुझे नहीं कभी न मरना पड़ेगा तुझे नहीं कभी न मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बाद हो जाएगा मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बाद मत जाना हार गई मत हर मत जाना भूल जाओगे आज घमंड में भूल जाओगे आज घमंड में उतरोगे बेईमानी में ओ शायर ओ मैडम मरना पड़ेगा तुझे नहीं कभी न तुलू बर्बादी में ओ मैडम मरना पड़ेगा तुझे नहीं कभी न तुलू बर्बादी हो जाएगा मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बादी में हो जाएगा मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बादी में शायरा 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 मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बादी में हो जाएगा मरना पड़ेगा तुझे वो दिल बर्बादी में मरना पड़ेगा तुझे एक दिन टुल्लू भर पाणी में होय ना माणसाचा दादा अहंकार हा नष्ट करतो बरोबर आहे बरोबर हा अहंकार त्या माणसामध्ये आहे तुम्हाला माहित असेल सत्ययुगामध्ये सुद्धा राक्षस त्याला नष्ट करण्यासाठी देवाने विष्णू अवतार घेऊन त्याचा नाव होता का नाव होता व? काहीच ना सत्ययुगामध्ये त्याला कसेपाल म्हणतात कसेपालचा अवतार विष्णूचा अवतार नरसिंह घेऊन त्याला नष्ट केलं त्रेतायुगामध्ये रावण हा अहंकारी होता यालाही सुद्धा मारलं कोण राम अवतार घेऊन विष्णूनं आणि या दापर युगामध्ये कंस अवतार घेऊन त्या कृष्णाला वध केलं हा अहंकार केव्हा नष्ट करते ना अहंकारामध्ये माणूस जर असलं हा नष्ट करते केव्हा कोणी अहंकार बुडवायची काही गॅरंटी आहे का मी काय म्हणतो काहीच ना मानताऊ शायरी बड़ी खास है बाजे मानताऊ वो शायरी बड़ी खास है बाजे ये सभी लोग आए उसका तमाशा देखने इनकी बहुत बड़ी आस है आसे बहुत बड़ी आस है बाई ऐसा दिखावा जलवा माधुरी जी क्या ये उसका मत मिट जाए तुम्हारे बातों से मैं खुश हो जाए उतनी उसकी आस है आसे का म्हणतो काहीच ना जहान समंदर तिरने खाती क्या लियलाली सब गए सारे क्या सब गए सारे क्या सब गए सारे जहान समंदर तिरने खाती हा हा ज्ञानाचा समंदर आहे या ज्ञानामध्ये सर्व ऋषी पण या ठिकाणी अहंकाराने नष्ट केलं म्हणून मी काय म्हणतो माझ्या शब्दाकडे लक्षच नाही माय बापा हो शाहीर ज्ञानाला गेल्याची अनुभवाची होईल खरोखर या ठिकाणी वाईट शरीर दाखवणार नाही माझ्या मा बहिणी गावात बसतात पार करू शकत नाही माझे भाऊ बनतील पण तुमच्या लायक शायरी प्रत्येक शब्दाला अर्थ आहे माझ्या शायरीला वाईट का बोलणं त्याचा अर्थ काढून लावून ते शायरी ऐका मी काय म्हणतो काहीच ना
धुवते मॅडम होय ना. हो का काही जड वाटते का जड वाटते का म्हणजे नाही ना? आहे का? डोबा गए कमर के मारे, डोबा गए कमर के मारे। काला समंदर फिरने खातिर जानी अड़ानी सब गए सारे, जिसको फिरना आता नहीं था ये सब डूब गए वो कमर के मारे। रोस्ता कठिन है, रोस्ता कठिन है, कसे तू चलना, खरंय. रास्ता कठिन है, कसे तू चलना, फिर जाओगी तू खुद को संभलना, खुद जाओगे आज फिर जाओगे खुद को संभलना, आ जाओगे पर जाओगे। ओ मैडम, आहा. ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे नहीं एक दिन मरना पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे नहीं एक दिन मरना पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे वो दिन मर पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे वो दिन मर पाएंगे। इतने जल्दी डर मत जाना, हार के हिम्मत हर मत जाना, भूल जाओगी आगे जमाने में, भूल जाओगी आगे जमाने में, उतरोगे बेईमानी में। ओ मैडम, ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे ये दिन मर पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे ये दिन मर पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे ये दिन मर पाएंगे। ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे ये मर पाएंगे। एक भगत आणि देव दोघांची कहाणी या गाण्यामध्ये सुंदर अर्थ आहे माय बापा हो. एक भगत आणि देव, हा भगत देवाच्या रात्रीच्या तपश्चर्या करायचा. देवाला करता करता म्हातारा झाला पण देव त्याला मिळाला नाही. तर त्यावेळी म्हणे परमेश्वरा मला आता तरी दर्शन दे. त्यावेळी त्याला दर्शन केव्हा दिलं ऐका मी काय म्हणतो. साहू तो माधोरी, बेटा, साहू तो तुझे उंगली पे नचा सकता हूँ. मैं जा सकता हूँ. माधोरी शाहीन, साहू तो तुझे उंगली पे नचा सकता हूँ. हाँ, हाँ. इज्जत से चलेंगी तो तुझे हर बार बचा सकता हूँ. बता सकता तू हूँ. तो कहेंगी बचाने वाला ऊपर वाला है, ऊपर वाला है. तू तो कहेंगी बचाने वाला ऊपर वाला, वो भी बात सही है. अरे मरते वक्त जिसने जान बचाया वो भगवान से कम नहीं. कम नहीं, कम नहीं, कम नहीं. एक भगत हो एक भगत हो पार करता था. एक भगत हो पार करता था. रात दिन भगवान की भक्ति 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 करता था. कहे भगवान को मैं पूरा हो गया हूँ, पूरा हो गया हूँ. दर्शन दे दो मुझे यही कहता था. दर्शन दे दो मुझे यही कहता था. परमेश्वर त्याच्यामध्ये आहे. जवानपणापासून त्या म्हातारपणामध्ये त्याचा आपला पुरा शरीर त्या जेवणामध्ये टाकलं. खरंय. पण त्याला परमेश्वराला
तरी मला भेटते. त्यावेळेस परमेश्वर गिर गयानी तो कुठ नाही सका, गिर गयानी तो कुठ नाही सका, भगवान ने उसको वो करके रखा. कहे भगवान से अब मुक्ति दे दो, कहे भगवान से अब मुक्ति दे दो, मत भेजो किसा योनी में. मला म्हणे या यवनीत नको पाहिजे, मला हा दुसरी यवनी नको पाहिजे. ओ शाहीर, ओ मॅडम, मरना पडेगा तुझे नहीं एक दिन जन्मना पाहिजे. ओ मॅडम, मरना पडेगा तुझे नहीं एक दिन जन्मना पाहिजे. मरना पडेगा तुझे जन्मना पाहिजे. मरना पडेगा तुझे जन्मना पाहिजे. इतने जल्दी गरमत जाना, हार के हिम्मत गरमत जाना, भूल जाओगी आंखें घमंड में, भूल जाओगी आंखें घमंड में, उतरोगे बेवाली में. ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे नहीं एक दिन जन्मना पाहिजे. ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे नहीं एक दिन जन्मना पाहिजे. ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे वो एक दिन जन्मना पाहिजे. ओ मैडम, मरना पड़ेगा तुझे एक दिन पाहिजे. बघा, एक मोठा सुंदर त्या भगवंताने त्याने दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर त्याने दफन केलं. त्या पाप त्या परमेश्वराने कशी त्याला भेट दिली आहे का माझ्या गाण्याच्या माध्यमातून. मॅडम, येथील प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष ठेव द्या. म्हणजे कोणत्या देवानं त्याला दर्शन दिलं, कोणत्या देवाने त्याला दफन केलं. वो पहाड़ वो देव का नाम बताओ, कौन से भगवान ने दर्शन दिया है, कौन से भक्तों को दफन किया है. पहाड़ और देव का नाम बताओ, पुराणों से हमने जान लिया है. क्या बात है, हाँ, क्या बात है. कौन से भक्तों ने दर्शन दिया है, कौन से देवों ने दर्शन दिया है, कौन से भक्तों को दफन किया है, कौन से भक्तों को दफन किया है, कौन से भक्तों को दफन किया है. कौन भक्ताला दर्शन दिलं, आखिरी पोटी त्याला भेट दिल्यानंतर कौन से भक्तों ने दर्शन दिया है, देवों ने दर्शन दिया है, कौन से भक्तों को उसने दफन किया. देवो पहाड़ का नाम बताओ, पुराणों से हम ज्ञान लिया है, पुराणों से हम ज्ञान लिया है, पुराणों से हम ज्ञान लिया है.
आमच्या शाहीर माधवराव पाटील आपला या मंचकावर येऊन आपले विचार मांडण करतील आणि त्याला विनंती करतो. चाल गं चाल